सख्या रे भाग 26। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। कथेचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये आहेत, कृपया पहा। जान्हवी सागररावाच्या गाडीत बसून त्याच्यासोबत जाते। त्या दोघांना बाजी पाहत असतो। वेदने त्याला जान्हवीविषयी काही समजले की लगेच सांगायला सांगितलं होतं। बाजी लगेचच वेदला कॉल करतो। वेद ऑफिसमध्ये बिझी असतो। तो आज काही वेळांनी त्याच्या जानला भेटायला जाणार असतो, तर त्या अगोदरच बाजीचा त्याला कॉल येतो। बाजी वेदला आता सांगू लागतो, बॉस, त्या सागऱ्याने जान्हवी वहिनीला त्याच्या कारमध्ये बसवलं आहे। कुठेतरी त्यांना घेऊन चालला आहे तो। वेद ते ऐकून मोठ्याने काय बोलत खुर्चीवरून ताडकन उठतो। त्याच्यासोबत क्लायंट असतात। त्यांच्यासोबत वेदची मीटिंग चालू असते। त्याचंही वेदला आता भान राहत नाही। क्लायंट त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्याकडे बघतच बसतात। वेद त्यांना तसं पाहताना पाहतो। लगेचच तो त्यांना रिक्वेस्ट करून थोडं बाजूला जाऊन बोलतो, काय बोलतोय बाजी तू हे? माझी जान त्या सागरसोबत जाणारच नाही। तू नीट पाहिलेस का? तू पुन्हा एकदा पहा, कन्फर्म कर आणि मग मला कॉल कर। बाजी बोलतो, नाही बॉस, मी त्यांच्या समोरच आहे। त्यांनी मला पाहिले नाही, पण मी त्यांना पाहत आहे। जान्हवी वहिनी त्याच्याकडे रागाने पाहत होता, पण त्या त्याच्यासोबत जातही होत्या। तो त्यांना कुठे घेऊन चालला असेल, पण जान्हवी वहिनींना तो जबरदस्ती घेऊन चालला आहे असंच दिसत आहे। वेद बोलतो, बाजी हरिअप, फॉलो कर त्यांना पटकन आणि मला इन्फॉर्म करत राहा। त्याची जान त्या सागरसोबत आहे ते ऐकूनच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती। वेदला माहिती होतं, त्या सागररावाला सगळ्या वाईट सवयींचा नाद आहे ते। त्यामुळेच वेदला भीती वाटत होती की हा सागर जान्हवीसोबत काही करणार तर नाही ना। आता तो जान्हवीला कुठे घेऊन जात असेल हा मोठा प्रश्न होता वेदसमोर। क्लायंट बसून कधीपासून वेदच्या येण्याची वाट पाहत होते। वेदला आता मीटिंग कंटिन्यू करणं जमणार नव्हतं। तो त्यांना रिक्वेस्ट करून पुन्हा मीटिंग करू असं सांगतो। ते क्लायंट नेहमीचेच होते म्हणून समजून घेतात आणि निघून जातात, पण वेदचं काय? त्याचं चित्त स्थिर नव्हतं। त्या सागरने त्याच्या कारमध्ये जानला बसून घेऊन गेल्याचे बाजींनी सांगितल्यापासून त्याच्या मनात अनेक विचित्र विचार येऊ लागले। तिला भेटण्यासाठी आता त्याचं मन अधीर झालं होतं। कधी एकदा जानला पाहतोय असं झालं त्याला। तो बाजीला कॉल करतो। बाजी कुठे चालला आहे? तो जानला घेऊन वेद विचारतो। बाजी, बॉस, लोकेशन सेंड करतो बोलतो। वेद लोकेशन पाहतो। बाजी बोलतो, बॉस, मी त्याच्या कारला फॉलो करत आहे। वेद बाजीला बोलतो, ओके बाजी, मीही निघालोच आहे। वेद निघालेला असतो। इकडे सागरराव एका हॉटेलसमोर कार थांबवतो आणि जान्हवीला घेऊन हॉटेलमध्ये जातो। सागररावाने अगोदरच प्लॅनिंग केलं असतं काय करायचं ते जान्हवीसोबत। हॉटेलमध्ये एका टेबलच्या इथे तो जान्हवीला घेऊन जातो। उगीचच फ्रेश होण्याच्या बहाण्याने तो सागरराव बाजूला निघून जातो। तेवढ्यात जान्हवीच्या मागे वेटरच्या कपड्यांमध्ये कोणीतरी येऊन तिला तिच्याही नकळत पटकन खांद्यावर इंजेक्शन टोचतं। जान्हवीला तिला काहीतरी टोचल्यासारखं वाटतं, पण तिला काय झालं नक्की तिच्यासोबत काहीच कळत नसतं। सागरराव परत येऊन तिच्या समोरच्या खुर्चीत बसतो। खुन्नस नजरेने तिलाच पाहत असतो तो। नंतर उगीचच लाडातच येऊन
डार्लिंग काय खाणार म्हणून विचारतो, पण जान्हवी अस्वस्थ होते. तिचं डोकंही थोडं थोडं जड झाल्यासारखं वाटतं तिला. त्याच्यासोबत काही खाण्याची तिची इच्छा नसते. जान्हवी बोलते, काही नको मला, मी नाश्ता केला आहे सकाळी. आपण निघूयात का? मला बरं वाटत नाही. ती डोक्याला हात लावत बोलते. त्याला राग येतो तिच्या असं बोलण्याचा, पण थोडा वेळ त्याला तिला चिडू द्यायचं नव्हतं. तो त्याच्या फायद्यासाठी तिच्याशी गोड बोलत होता. तो पुन्हा बोलतो, असं काय करते डार्लिंग? आताच तर आपण आलो आहोत. अजून काही केलंही नाही तुझ्यासोबत मी. असंच कसं जाऊ देणार मी तुला? थांब, आणखी खूप वेळ एकत्र घालवायचा आहे आपल्याला. इतकी कसली घाई आहे तुला डार्लिंग? थांब, मी काहीतरी ऑर्डर करतो आपल्यासाठी. ते खाऊन तुला बरं वाटेल. तो काय बोलत आहे तिकडे जान्हवीचे लक्षच नसते. आता ती खूपच वैतागलेली असते. तिचं डोकं जास्तच जड होत चाललं होतं. काय होत आहे मला? मी येताना तर व्यवस्थित होती, असं अचानक कसं डोकं दुखू लागलं माझं? जान्हवीला काहीच कळत नव्हतं तिच्यासोबत काय होत आहे ते. तो सागरराव जान्हवीला काहीतरी खा म्हणून बोलतो. तशी जान्हवी चिडक्या स्वरात त्याला बोलते, मला काही नको. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? माझं खूप डोकं जड झालं आहे. आता मला घरी जायचं आहे. मला घरी सोडा प्लीज. तिला तिच्या घरी सोडायचं नसतं. तरी तो उगीचच खोटं ठीक आहे ओके बोलतो. जाऊया आपण बोलतो. पण तिला तसं हताश होताना पाहून गालातच क्रूरतेने हसतो तो. जान्हवीला वाटतं थोडं तोंडावर पाणी मारलं तर तिला बरं वाटेल. त्याला बोलते, मी तोंड धुवून येते. जान्हवी तोंड धुवून परत येऊन खुर्चीवर बसते. आता उलट तिचं डोकं जास्तच गरगरू लागलं. ती तिचं डोकं गच्च पकडून बसली होती आता. मला काय होत आहे हे जान्हवी स्वतःशीच बोलू लागते. तिला खूप भीती वाटते. भीतीने काळीच धडधडत असतं तिचं. पूर्ण अंग थरथरत होतं आता. काहीच तिला सुचेना. डोकं बधीर झालं होतं. त्यात ती क्रूर किळसवाण्या गुंडासोबत होती. त्यामुळे ती खूपच घाबरली आता. तिच्याकडे फोनही नव्हता. आता तिला वेदची खूप आठवण येऊ लागली. माझा वेद असता माझ्यासोबत तर मला या सागररावासोबत येण्याची वेळ आलीच नसती. तिला तिच्या शरीरात काहीतरी बदल होत आहे असं जाणवू लागलं आता. काय होत आहे हे मला? जान्हवी आणखीनच घाबरते. पण तिच्या शरीरात गरमी वाढू लागली होती. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या गुंडासोबत बाहेर पडली असं झालं तिला आता. तिच्या शरीरात आता गरमी अधिकच वाढत होती. मला हे काय होत आहे अशी विचित्र फिलिंग येऊ लागली होती तिला आता. ती सागररावाला रिक्वेस्ट करू लागली, प्लीज मला घरी सोडा. तोही आता तिचा हात पकडून तिला घरी सोडण्याचे नाटक करत, हो चल तुला सोडतो घरी बोलू लागला. लवकरात लवकर मला घरी सोडा प्लीज. आता तिच्या डोळ्यात अंधारी येत होती. तिला समोरचं काहीच दिसत नव्हतं. डोकं तर विचारूच नका, खूप दुखायला लागलं होतं तिचं. तो खोटं तिला विचारतो, तू ठीक आहेस ना? ती फक्त एकच सूर लावून बसलेली, मला लवकर घरी सोडा, मला घरी जायचं आहे. तो सागरराव, हो ठीक आहे, मी सोडतच आहे तुला, असं बोलतो. सागरराव हॉटेलमधून बाहेर येतो. बाजी हॉटेलच्या बाहेरच उभा असतो वेदची वाट पाहत. सागऱ्या आणि जान्हवी वहिनीला एकत्र येताना बाजी पाहतो. बॉस अजून आले नाहीत आणि हा सागऱ्या कुठे घेऊन चालला आहे वहिनीला? तेही असं वहिनीच्या हाताला पकडून का?
काय होत आहे वहिनीला? या सागराने काय केलं असेल त्यांच्यासोबत? पण त्याला वेदने मी येतोपर्यंत तू शांत राहा असं सांगितलं होतं. त्यामुळे तो मनातच बोलतो, बॉस, तुमच्यामुळे मला शांत बसावं लागत आहे. नाहीतर आतापर्यंत या सागराला चांगला धुतला असता. आता माझे हात शिवशिव लागले आहेत. मी तुमचीच वाट पाहत आहे. बॉस, लवकर या तुम्ही. तो सागरराव समोरच्याच लॉजच्या दिशेने जान्हवी वहिनीला घेऊन चालला होता. आता बाजी त्याच्या मागून मागून जात असतो. तो कुठे चालला त्याच्यावर नजर ठेवत होता बाजी. जान्हवी आता आउट ऑफ कंट्रोल होत असते त्या इंजेक्शनमुळे. जान्हवीचा हात पकडून तो जान्हवीला एका रूममध्ये घेऊन जातो. तीही त्याच्याबरोबर जात असते. ती स्वतः आता कशी वागत आहे तिचं तिलाच भान नसतं. जान्हवी आता सागररावाच्या जवळ जाऊ लागते. त्याची कॉलर पकडून त्याला स्वतःकडे ओढू लागते ती. तो क्रूरतेने खुशीत गालातच हसतो. त्यालाही तेच हवं होतं. त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. तोही तिला मिठीत घ्यायला जातो. तेवढ्यात रूमचा दरवाजा धाडकन उघडून वेद आतमध्ये येतो. वेदला पाहून त्या लॉज मालकाने लगेचच त्याला चावी दिली होती. वेद सोबत बाजीही असतो. तो सागराला तसं पाहून तुझ्या तर आता आणि त्याच्याकडे धावत जाऊन जोरात एक बुक्का नाकावर देतो. वेद मोठ्याने जान बोलतो तशी जान वेदकडे डोळ्यांची उघडझाप करत पाहू लागते. वेद लगेचच तिच्या जवळ जाऊन जानला त्याच्या छातीजवळ ओढून मिठीत घेतो. पण जान्हवी आउट ऑफ कंट्रोल झालेली असते. ती विचित्रच वागू लागते. वेदच्या स्पर्शाने ती उत्तेजित होऊ लागली होती. तसा वेद जानला स्वतःच्या मिठीतून बाजूला करत असतो. पण ती त्याच्या मिठीतून बाजूला होत नव्हती. तसा वेद जोरात ओरडतो तिला, जान, काय करत आहेस तू? तरीही तिला त्याच्या ओरडण्याचा काहीच फरक पडत नाही. ती उलट जास्तच घट्ट मिठी मारते त्याला. तो आता तिला ताकदीने बाजूला करतो. काय होत आहे जान तुला? काळजीने तिला विचारतो. तू अशी का वागत आहेस? काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते ती. तिला फक्त आता पुरुषी स्पर्श हवासा वाटतो. ती परत त्याच्याजवळ येत त्याचा शर्ट ओढू लागलेली. इकडे बाजीची इच्छा पूर्ण होत होती. त्याचे हात त्या सागराला पाहून खूप शिवशिवत होते. ते आता शिवशिवायचे थांबले होते. त्याने सागराला चांगलाच धुतलं होतं. तो सोड मला बाजी बोलत बाजीच्या हातापाया पडत होता. पण बाजीने त्याला बांधून ठेवला होता. तेथून तो पळून गेला. तोही राग बाजीच्या मनात सळसळत होता. आणि त्यात जान्हवी वहिनीसोबत तो काय करणार होता हेही बाजीला समजले होते. त्यामुळे त्याने त्याला मनसोक्त धुतले. तो बाजीला सोड मला म्हणून विनंती करत होता. बाजी धिप्पाड होता. त्याच्या समोर त्या सागराचं काही चालत नव्हतं. बाजी त्या सागराच्या कॉलरला पकडून तसंच ओढत रोडवर नेऊन ढकलून देतो. सागरा खूप चिडलेला असतो. पण बाजी पुढे त्याचा काहीच टिकाव लागणार नाही हे त्याला माहीत असतं. त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर बाजीच्या हाताचे ठसे उमटले असतात. तो सागरा विचित्र विद्रूप दिसू लागला होता. मनातच धुमसत होता तो. कारण ॲक्च्युअलमध्ये तो काहीच करू शकत नव्हता. त्याचा प्लॅन पूर्णपणे वेद आल्यामुळे फ्लॉप झाला होता. वेद तर त्याच्याकडे नंतर पाहिलंच, पण आता त्याच्यासाठी त्याची जान इम्पॉर्टंट होती. बाजी परत येतो. बॉस, निघूयात आपण बोलतो. वेद, हो चल पटकन बोलतो. जान्हवी उत्तेजित होत होती. पण वेद तिला साथ देत नव्हता. तो तिला शांत करून घेऊन जात होता. त्यामुळे ती आता स्वतःचेच कपडे ओढू लागली होती.
प्लीज वेद, काहीतरी करा, मला आता सहन होत नाही. पण वेद पुरुष असूनही स्वतःवर कंट्रोल करत खूपच संयमाने तिला हाताळत होता. बाजी वेदच्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसतो. जान्हवी तर खूपच मस्ती करत होती वेदसोबत. वेद तिला थांबवत होता, पण ती वेदचं काही ऐकत नव्हती. कसं तरी वेद तिला उचलून कारमध्ये बसवतो. तोही बसतो. बाजी, चल पटकन, वेद बोलतो. इकडे जान वेदचे हात ओढू लागली, त्याच्या मिठीत जाऊ लागली. तसा वेद बोलतो, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे वाटतं. याच्या अगोदर जान अशी कधीच वागली नव्हती. नक्कीच त्या सागराने जानसोबत चुकीचं काहीतरी केलं असेल. त्याला मनात ड्रग्जविषयी संशय येतो. म्हणून तो लगेचच बाजीला बोलतो, हॉस्पिटलकडे गाडी घे बाजी. बाजी येस बॉस बोलतो. जान्हवी वेदला सतत तिच्या जवळ ओढत होती. तिला वेद स्वतःपासून बाजूला बसवण्याचा प्रयत्न करत होता. तिचे दोन्ही हात गच्च पकडून धरले होते त्यांनी, पण तिने त्याच्या हातातून तिचे हात खसकन सोडवून घेतले. म्हणून वेदने लगेचच गाडीचं पार्टिशन ऑन केलं. मागचा भाग आता पूर्णपणे बंदिस्त रूमसारखा झाला. आता ती त्याचा शर्ट पकडते आणि ओढू लागते. त्यात त्याच्या शर्टची बटणं तुटतात. तशी जान त्याच्या उघड्या छातीवर ओठ टेकू लागते. तिचा स्वतःवर ताबा नव्हता. वासनेने ती बेभान होत होती. तरीही वेद जानला सांभाळत होता. त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. वेद काहीच करत नव्हता, उलट तिला शांत करत होता. त्यातच तिची नखं वेदच्या हातावर, छातीवर, मानेवर ठिकठिकाणी रुतली होती. तो गोरा असल्यामुळे ती स्पष्ट दिसत होती. ती वेद प्लीज काहीतरी करा सतत बोलत होती. आता हॉस्पिटल बाहेर बाजी गाडी थांबवतो. तसा वेद पटकन जानला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. बाजीने कॉल करून अगोदरच डॉक्टरांना सांगितले होते. डॉक्टरही रेडी असतात. ते पटकन वेदच्या जानला चेक करतात. डॉक्टर वेदला सांगतात, हिला लव ड्रग दिलंय, म्हणून ती आउट ऑफ कंट्रोल होते. तिला अँटीडॉट देतो मी, मग काही तासानंतर तिला बरं वाटेल. वेदला आलेला संशय खरा ठरतो. ते ऐकून हाताच्या मुठी आवळत त्या सागरला आता तर मी सोडणारच नाही. त्याची हिंमत कशी झाली माझ्या जानसोबत असं वागण्याची. आता कथेत पुढे कोणता ट्विस्ट येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.